तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत। खास करून ही पत्रकार परिषद जी आम्ही आपयल्यात म्हणजे तुमकां आमी जे आपयल्यात हे 1, 2, 3 मुद्दे तुमच्या बरोबर तुमच्या समोर मांडपाक। पयले सुवातेर तुमकां आमकां सगळ्यांक खबर आहा हो सरकार आमचो जो आसा भारतीय जनता पक्षाचो हो सरकार लोकांचो सरकार, लोकां खातीर सरकार। हे फक्त आमी उलोवनच दाखयना तर हे करूनय दाखयता, आचरणान हाडूनय दाखयता। उदाहरण म्हणजे काल आमची कॅबिनेट मिटिंगेन जे डिसिजन जालें तातूंत ह्या गोंयच्या जनते खातीर वेगवेगळ्या सरकारी कार्यालयान म्हणजे गव्हर्मेंट ऑफिसांनी ज्या पद्धतीन गव्हर्मेंट एम्प्लॉई लोकांची कामां करतात आणि कामाच्या बद्दल तांकां पगार हो मेळटात, पण जनतेक आनीक बरी सर्वीस दिवची, सर्वीस दिसता आसतना तांकां टायमार सर्वीस दिवची म्हणजे साहजिकच तांकां खोशी करपाची गरज आसा। म्हणून सरकारान जें ठरयलां आमचे जी पेन्शन स्कीम जी आसा हे पेन्शन स्किमीन रिविजनय तांचे केल्लें आसा। पयले सुवातेर जेंची सर्वीस म्हणजे मिनिमम 25 वर्सां केल्ली आहा जी हक्काची जी पेन्शन मेळपाक जाय ती पेन्शन अलॉंग विथ डियरनस अलावन्स बाकी सगळे अलावन्स ते मेळटले। बऱ्यांतली बरी खबर म्हणजे इवन 10 वर्सां जेंच्यांनी सर्वीस केली आणि त्यांच्या पगारानुसार तांकां पेन्शनय मेळटली, पण मिनिमम कमीच कमी पेन्शन ही एक 10,000 आसतली। आमी अशें म्हणू शकना की बाबा 10,000 ताका तेजो पगार जर पळयलो जाल्यार 10,000 ताका पेन्शन मेळूं शकना, तरी सुद्दां कमीच कमी अशा आमच्या गव्हर्मेंट सर्वंटाक मिनिमम ही 10,000 पेन्शनय मेळटली। इतल्यारच रावना की आफ्टर डेथ ऑफ म्हणजे कोणें एखादो आमचो गव्हर्मेंट सर्वंट मेलो, साहजिकच म्हणूंक जायना मेलो बी असो, आमी म्हणया हयात जर ना जाल्यार तेचे फाटल्यान तेची किंवा तेचो ताका 60% पेन्शन ताच्या नंतरय तांकां कंटिन्यू मेळटली। हे एक बऱ्यापैकी गोष्ट सरकारान आमच्या केल्ली आसा। म्हणूनच हांवें म्हटलें तशें हे सरकार जें आसा हे सरकार जनतेचें आहा, जनते खातीर आहा आणि म्हणूनच अशा तरेचे बऱ्यापैकी निर्णय हे आमच्या गोंयचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी हो निर्णय घेतलेलो आसा। कारण आमी पळयता खंयच कोणी म्हणचें न्हू आज खर्च वाडला आणि जो सरकार पगार दिता हो पगार पावना किंवा आमचे फाटल्यान आमची सर्वीस सोंपल्या उपरांत आमची फॅमिलीक जे कितें मेळपाक जाय ते कशें कितें मेळटलें आनी कितलें मेळटलें हाचे खातीर हे सगळी गोश्ट केल्ली आहा। हांव तुमकां सांगपाक विसरलो, आमचे बरोबर ह्या पत्रकार परिशदेक म्हाजो मित्र गिरीराज पै बी आहात आणि हाचे फुडें जे कितें तांकां सांगपाचें आनी एक प्रामुख्यान 1-2 इम्पॉर्टंट जे इशू जे आसात हे हांव तांकां विनंती करता की तांच्यांनी ते तुमच्या समोर मांडचे। पळयता की जे विरोधक आमचे स्पेशली आसात ते काही बिनबुडाचे आरोप करीत एक सध्या प्रत्येक विशयाचेर तांचे तुम्ही जर पळयले जाल्यार फक्त क्रिटिसिजम येता, सोल्युशन खंयच येना। ते मागीर लँड आसूं रस्ते आसूं तर म्हाका दिसता ह्या सरकारान जे काही निर्णय घेतल्या ते खंयच्याच सरकारान हाच्या पयलीं घेवना आणि काँग्रेस सरकाराच्या तर नशिबानूय असले निर्णय नाशिल्ले। असेच निर्णय जे 2 म्हाका दिसता तुमच्या खास करून नजरेक हाडूंक सोदता ते म्हणजे काल जो कॅबिनेट मिटींग जाली तातूंत गव्हर्मेंटान एमेंडमेंट जी प्रपोज केल्या टू प्रोटेक्ट कम्युनिटाद लँड फ्रॉम मिसयूज। ह्या एमेंडमेंटाच्या हातूंत म्हणजे ती गोवा लेजिस्लेटिव्ह डिप्लोमा नंबर 2070 डेटेड 15/4/1961 हाका तांणी एक एमेंडमेंट प्रपोज केला। ताजो एकूच आहे की कम्युनिटीचे लँड जे आसा ते ज्या
विशया खातीर दिल्ले, ज्या पर्पजा खातीर दिल्ले, ताजो गैरवापर जावचो न्हय. ताजो जर खंयच्या एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूटाक दिल्लो जाल्यार ताजो कमर्शियल उपयोग जावचो न्हय, हाज्या खातीर काही स्पेसिफीक पावर्स ही एडमिनिस्ट्रेटर ऑफ कम्युनिदाद हांकां दिल्ले गेले. Article 31A will be introduced, which will be through this special amendment. तातूंत जातलें कितें जाल्यार जो एडमिनिस्ट्रेटर ऑफ कम्युनिदाद आसा ताका खंयचे लँड यूज जर ताका दिसत की दिल्ल्या लँडाच्या परस तांणी वेगळो वापर केला जाल्यार ही कॅन इनिशिएट अ इन्क्वायरी आणि स्टडी वेदर देर इज अ डायव्हर्जन. जर काही तांकां दिसून आयलें की एक नॉन प्रॉफिट पर्पजा खातीर दिल्ले लँड जर कमर्शियल ताज्या खातीर उपयोग जाता जाल्यार इन्क्वायरी चालू आसतना तो ताजेर एक स्टे हाडूंक शकता, म्हणजे रिस्ट्रेनिंग ऑर्डर हाडूंक शकता की त्या लँडाचो वापर फुडें कसोच जावंक शकना. आनी जर इन्क्वायरी कंप्लीट जातकूच अशें लक्षांत आयलें की पर्पज खरोच चेंज जाला जाल्यार सरकाराचें अप्रुवल घेवन तो एडमिनिस्ट्रेटर ती कम्युनिदाद लँड परत ओरिजिनल कम्युनिदादीक रिटर्न करूंक शकता. हे प्रोविजन म्हाका दिसता गोंयचे कम्युनिदाद लँड वाचोवपा खातीर काल सरकारान इंट्रोड्यूस केला. आनी एक म्हत्वाची गजाल म्हणजे आमी खूबदां आयकता की तुमी विचारता की इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन जातलें काय, किंवा एक डिपार्टमेंट हे सांगता आसतना दुसऱ्या डिपार्टमेंटाक कितें जाल्यार एज पर दीस अमेंडमेंट एकदां जशी रिस्ट्रेनिंग ऑर्डर पास केली एडमिनिस्ट्रेटर ऑफ कम्युनिदादान, मागीर त्या लँडा खातीर कोणूच ताका परमिशन दिवंक शकचे ना. ते मागीर टावन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट आसूं, प्लॅनिंग एंड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आसूं, म्युनिसिपल कावन्सिल्स आसूं, विलेज पंचायत आसूं किंवा कॉर्पोरेशन ऑफ द सिटी ऑफ पणजी आसूं, एकदा रिस्ट्रेनिंग ऑर्डर त्या लँडाचेर आयली जाल्यार ताका खंयचेच परमिशन, क्लियरन्स, अप्रुवल, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मेळपाक शकचे ना. तर कम्युनिदाद लँड जो एक पर्पज सांगून ताजो आज मिसयूज करपाचो प्रयत्न जाला तो ह्या एमेंडमेंटा नंतर पूर्णपणे थांबतलो. म्हाका दिसता हो एक लँडमार्क डिसिजन आसा आनी भारतीय जनता पार्टी गोंय प्रदेशच्या वतीन हांव भारतीय जनता पार्टीचे सरकार आनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे अभिनंदन करता की तांणी गोंयची कम्युनिदाद लँड वाचोवपा खातीर हो एक हिस्टॉरीक असो निर्णय घेतलो. दुसरें सांगता आसतना की आज विरोधक उलयतात आसतना तांकां एक विसर पडटा की गोंयच्या लँड प्रोटेक्ट करपा खातीर बरेचशे इनिशिएटिव्स गव्हर्मेंटान घेतिल्ले आसा. म्हणजे ताजेर ती जे लँड ग्रॅबा खातीर एक SIT आसा, म्हणजे दॅट वॉज नॉट अ डायरेक्शन ऑफ एनी कोर्ट किंवा कोणाचें एप्लिकेशन न्हय, तर सुओ मोटो कॉग्निझन्स घेवन माननीय मुख्यमंत्र्यांनी ती SIT फॉर्म केल्ली. ताजे नंतर FIR जाल्या आनी विविध केसी ह्यो प्रोसेसान आसा. ते म्हणटा आसतना पॅडी फिल्ड्स प्रोटेक्ट करपा खातीर एक लॉ स्पेसिफिकली हाडिल्लो, किंवा जर कोण लँड कन्वर्ट करीत जाल्यार ताका जे कन्वर्जन फी आसा तातूनय हायक करून तांणी आज कन्वर्जनाचो कॉस्ट वाडोवप हाज्या सारकी विविध निर्णय घेतिल्ले आसा. आनी ते करता आसतनाच लँड रेव्हेन्यू कोड एमेंड करून की फाल्यां जर खंयच्या एका डिपार्टमेंटान कन्वर्जन एलाव सुद्दां केलें जाल्यार पॅडी फिल्ड आसत, नो डेव्हलपमेंट स्लोप्स आसत, ते कन्वर्ट करपाक मेळचे ना हाजी खबरदारी ह्या विविध डिसिजनांनी घेतल्या. आनी म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी सरकार जे डॉक्टर प्रमोद सावंतच्या नेतृत्वा खाली चल्ला तांणी विविध अश्यो उपाय योजना चालू दवरलेल्यो आसा. हे म्हणटा आसतनाच हांवें जशें म्हणलें की विविध विशयांचेर सरकाराचेर टिका जाता. आतां कंडिशन ऑफ द रोड्साचेर फाटीं माननीय मुख्यमंत्र्यांनी डिटेल्स दिल्ल्यो आसा, पण म्हाका दिसता पयर जी 27 तारखेक मिटींग जाली तातूंत तांणी काही खूब म्हत्वाचे अशे डायरेक्शन्स PWDक दिल्ले आसा आनी ते हांव तुमच्या समोर परत नजरेक हाडूंक सोदतां, कारण म्हाका दिसना अशी डिसिजन्स हाज्या पयलीं जाल्ली आसा. एक म्हणजे तांणी सांगलें की जी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आसा, जे रोड्स अंडर दीस पिरियड आसा तांची डेडलायन आसा नोव्हेंबर 30, 2024. ताज्या पयलीं सगळे रस्ते फ्री ऑफ कॉस्ट कॉन्ट्रॅक्टराक सारके करून दिवचे पडटले. आनी म्हणजे फर्स्ट टायम म्हाका दिसता हे अशे निर्णय जाला की जो पर्यंत हे रिपेराचें काम कंप्लीट जायना तो पर्यंत तांचे लायसन्स टेम्पररीली सस्पेंड जातलें आनी ह्या कॉन्ट्रॅक्टरांक खंयचेच नवे
काम घेवपाक मेळचें ना, तर खंय तरी कॉन्ट्रॅक्टराचेर ओनस आसा की बेगिनतल्या बेगीन काम करून, आनी आतां पर्यंत कशें जातालें खूबदां एक्शन जातलें म्हणून एक स्टेटमेंट येतालो, पण म्हाका दिसता शो कॉज नोटीस धाडून ताजेर फॉलोअप करून टेम्पररी ब्लॉक करपाचो निर्णय आय थिंक वील गो अ लॉंग वे इन स्ट्रीमलायनिंग द वे PWD फंक्शन्स. इतलेंच न्हय तर जे इंजिनियर्स आसा तांकांय डबल शो कॉज नोटीस इश्यू केल्या, स्पेशली अशा इंजिनियरांक ज्यांनी लॉंग टर्म आनी शॉर्ट टर्म प्रोजेक्ट एस्टिमेट्स दिवना. हे वारंवार मुख्यमंत्र्यांच्या डायरेक्शना नंतर सुद्दां जेन्ना तांचे कडल्यान हे प्रोजेक्ट एस्टिमेट्स येना जाले तांकां शो कॉज नोटीस धाडल्या, आनी जर अनसॅटिस्फॅक्टरी रिप्लाय आसत जाल्यार सरकाराच्या वतीन ताजेर कडक कारवाई केली वतली. आनी म्हाका दिसता ही एक मेसेज लावड एंड क्लियर PWDन गेल्या. कॉन्ट्रॅक्टर तशेंच PWDचे अधिकारी हे जबाबदार आसतले की जी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आसा तातूंत रस्त्यांची मेंटेनन्स आनी रेग्युलर अपडेट म्हाका दिसता तांणी करपाची जबाबदारी ही कॉन्ट्रॅक्टराचेर आनी इंजिनियराचेर आसतली. आनी आनेक म्हाका दिसता जो बरो डिसिजन माननीय मुख्यमंत्र्यांनी जे डायरेक्शन दिला की एकदां जसो रोड करून जालो ताज्या नंतर 3 वर्सां तो रस्तो खणून येवचो ना. इवन एक म्हणजे जे खणपाचे परमिशन्स आसा ताजो कॉस्टूय वाडयलो वतलो, पण 3 वर्सां जसो एकदा रस्तो तयार जालो तो खणपाक मेळचो ना, आनी जर तो खणचो पडलो जाल्यार पिनल एक्शन त्या कन्सर्न डिपार्टमेंटाचेर जातलें. आतां जे म्हणजे अरावंड टोटल 1200 किलोमिटराचे रस्ते आसा तातूंत जे डिफेक्ट लायबिलिटी पिरियडान ना तांचे काम मेंटेनन्साचे हातान घेतले PWD बेगीनूच, सो दॅट गोंयकारांक बऱ्यांतले बरे रस्ते मेळचे. पण हे करता आसतना ते मागीर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आसूं किंवा वॉटर सप्लाय आसूं, सिवरेज आसूं, तांकां 1 म्हयन्याचो आतां पिरियड मेळटलो की जी कामां तांची उरल्या ती तांणी कंप्लीट करपाची. कारण एकदां जसो रस्तो कंप्लीट जालो रिपेर करून तो मागीर खणपाक मेळचो ना. तर ही सगळी म्हाका दिसता विविध जे आमकां सामान्य जनतेक त्रास जाताले ती डिसिजनां आसा ती म्हाका दिसता ह्या मिटिंगेनी घेतली गेली. दुसरें जे एक्झिक्युटीव इंजिनियर, एसिस्टंट इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर रोड्स डिपार्टमेंटान 5 वर्सांच्या परस वयर आसा तांकां खंयच्या तरी दुसऱ्या डिपार्टमेंटान रिलोकेट करून एक खंय तरी फ्रेश पर्स्पेक्टीव हाडून, किंवा खूबदां कशें जाता खूबदां जशें एका जाग्यार बसले तुमकां मागीर संवयचे लोक जाता, तर खंय तरी हातून बदल हाडपाक आनी एक सिस्टमीचो फूल शेकअप करपाक म्हाका दिसता ही विविध निर्णय आसा. तर PWDचेर घेतिल्ले निर्णय आसूं किंवा कम्युनिटांत लँड सेव करपाक आसूं, म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी गोंय प्रदेशच्या वतीन हांव परत एकदां डॉक्टर प्रमोद सावंत आनी तांचे कॅबिनेट हांचे अभिनंदन करता. आनी जर तुमकां कितें प्रश्न आसा म्हाका दिसता तुमी प्लीज विचारचे. चडशे दे आर गॅजेटेड ऑफिसर्स, सो इट रिक्वायर्स गव्हर्मेंट अप्रुवल, सो तातूंत थोडोसो डिले जावंक शकता, बट दॅट डिसिजन वील बी टेकन. कारण फक्त ट्रान्सफर करून जावचें ना, कोणाक तरी तांच्या जाग्यारूय हाडचें पडटलें. आय थिंक दॅट डिसिजन वील टेक टायम. चीफ इंजिनियर नाही ताजेरूय म्हाका दिसता त्या दिसाची डायरेक्शन्स आसा ती ताकाय लागता की खंय तरी जो इंजिनियर वील बी फावंड की ताणें आपली ड्युटी सारकी करूं ना ताजेर एक्शन जातलें. तर म्हाका दिसता तातूंत कोणूच एक्सेप्शन ना. ज्या मनशान अशी इल्लिगल कन्वर्जनां करपाक रोल प्ले केला ताजेर स्ट्रिक्टांतले स्ट्रिक्ट एक्शन जावचें ही आमची सदांच मागणी आसा. 100%. नाही हांवें PWDचेर सुद्दां जेन्ना सांगलें ब्लेम फक्त कॉन्ट्रॅक्टराचेर थांबना तर ऑफिसरांचेरूय आसा. कारण खूबदां जाता की स्कोप ऑफ वर्कान ना म्हणटा, स्कोप ऑफ वर्कान जर ना जाल्यार मागीर इंजिनियरान कितें केलें हो एक नेक्स्ट प्रश्न येता. रिप्लाय न करून ते सुटूंक शकता जाल्यार म्हाका दिसता ती कशें जालां न्ही, म्हणजे हांव तो शब्द वापरूंक सोदिना एक्चुली, पण खूब जाण एका जाग्यार इतलो वेळ उरल्या ते मातल्या. तर खंय तरी ते न जाता तांचेर एक्शन घेवन आतां कॉन्ट्रॅक्टर ऑलरेडी आयल्या जाग्यार ना आमकां स्कोप ऑफ वर्कान नाशिल्लें म्हणून सांगतात, तर मागीर बाबा तो इंजिनियरान कितें केलें. हांवें म्हणलें घाला इंजिनियराचेर, बरोवचें न्हय की इंजिनियरान आमकां स्कोप ऑफ वर्क दिवनाशिल्लो. तर हांव तेंच सांगता जर कॉन्ट्रॅक्टराचो फॉल्ट ना तांणी सांगचो कोणाचो फॉल्ट तो, आनी त्या ऑफिसराचेर एक्शन घेवपाक तुमकां ही फक्त सुरवात. शो कॉज नोटीस आज पर्यंत इशूच जावं नाशिल्ली, आतां जावंक लागल्या तर
कठोर कारवाई जातली हाचें आश्वासन आतापर्यंत दुसऱ्यांदा शोकात नोटीस काडची पडली नाही तेच सांगतात थोड्या फावटी कशें आसा शेवटाक डिपार्टमेंटूय चलूंक जाय पण जर कोणाक जर दिसता की दे कॅन टेक द गव्हर्मेंट फॉर ग्रांटेड जाल्यार दे आर गोइंग टू बी इन बिग लॉस. नाही एक म्हणजे म्हाका दिसता व्हिडिओचेरूच जर आमी वतत जाल्यार आतां फॉर एग्जाम्पल जे सांकवाळेचो प्रोजेक्ट गाजता ताजेर म्हाका दिसता म्हणजे आज काँग्रेस जे विविध आरोप करता ताजेर आम आदमी पार्टीनूच उत्तर दिलें की अर्दी परमिशनां काँग्रेसीनूच दिल्या म्हणून. म्हणजे वेन्झी वेगासाचो स्टेटमेंट आसा की ही खंय तरी जी काँग्रेसीची पापां आसा ती आमी आमच्या माथ्यार घेवचे ना म्हणून. म्हजो त्या व्हिडिओचेर एकूच उत्तर आसा. एक म्हणजे ते व्हिडिओ येवच्या पयलीं SIT फॉर्म जाल्ली, ते व्हिडिओ येवच्या पयलीं पॅडी फील्ड कन्वर्ट न जावचो म्हणून एक्ट हाडिल्लो, तोच हें जावच्या पयलीं जे बाकीचे जे सनदाचे रेट्स वाडोवपाचे आशिल्ले ते आशिल्ले. फक्त त्या व्हिडिओक उत्तर दिवपाचें कारण इतलेंच आशिल्लें की खंय तरी स्पेसिफिकली मुख्यमंत्र्याक टार्गेट केलो वता ताज्या खातीर म्हाका दिसता उत्तर दिवपाचें गरज आशिल्लें आनी ताजेर उत्तर दिलां. पण व्हिडिओ आसा म्हणून ताजेर सरकारान कारवाई केल्या जाल्यार म्हाका दिसता आमी डेट्स चॅक करच्यो पडटल्यो. इट प्रिडेट्स. आनी त्या व्हिडिओचेर आनीक जी म्हणजे हें आसा पळय तुमी जर मुद्दम पळयशात आतां हांवें ताका सबस्क्रायब करूं ना खंयच्याच सर्विसाक म्हाका 4 डिफरंट नंबरा वयल्यान येता. तर एक तें व्हडलें स्कॅम म्हाका दिसता ताजेरूय पुलीस उलगडो करतले व्हेरी सून. बट त्या व्हिडिओंचो आनी ह्या डिसिजनांचो संबंध ना. 100%. हांवें फाटीं सांगिल्लें की हे जे इन्फ्लुएन्सर्स आसा तांचेर एक्शन घेवपाची किंवा तांचेर कंप्लेन खंयचीच केल्ली ना. पण हे जे लोकांची प्रायवसी ब्रीच करून जे विविध नंबरा वयल्यान एका स्पॅम मेसेजीस जो वता तो बाबा करता कोण, कोणाचो इंट्रस्ट आसा तो म्हाका दिसता कळपाक सरकाराकूय इंट्रस्ट आसा, पार्टेकूय इंट्रस्ट आसा आनी तितलोच इंट्रस्ट जनतेकूय आसा की कोण तो खबर आसा. बट समटायम्स यू हॅव टू बी डबली शुअर. कारण कशें जाता जर तुमी प्रोब चालू आसतना इन्फॉर्मेशन भायर काडले जाल्यार ताका आपले ट्रॅक्स कवर करपाक मेळटा. तर ताज्या परस जेन्ना फायनल सगळे डिटेल्स पुलिसा कडेन आसतले आय थिंक दे वील डिस्क्लोज इट. कारण शेवटाक केस ही फुलप्रूफ जावपाक जाय. पण हांव तुमकां एकूच सांगता जे जे ह्या हाका जबाबदार आसा सुटचो कोणूच ना. हय 2003 फोरम्सान पेन्शन स्कीम बंद केली तेका ग्रॅज्युएटी मेळटा ते इन्क्लूड आहा हितून. हय इन्क्लुडींग इन एडिशन आय मीन टू से इन एडिशन टू दॅट. ग्रॅज्युएटेड प्लस हे मेळटा. हय इन एडिशन टू दॅट. माझा एक प्रश्न असा की तुम्ही सांगा. म्हणला की जे गव्हर्नमेंट सर्वंट्स आसा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आसा तांणी काम बरें करचें बऱ्या तरेन सर्वीस दिवची म्हणून एक स्टेप. पूण टायम बाउंड एक्ट सर्विसीस एक्ट ऑलरेडी इन टू एक्झिस्टन्स आसा ती सारखी इम्प्लिमेंट जायना अशें तुमकां दिसता? पळय काही गोष्टी तुमकांय खबर आसात की आमी करतात खूब कायदे कानून फॉरगॉट अबाउट द एम्प्लॉईज लोकां खातीर हे करतात. पण जेन्ना ती जाय तशी इम्प्लिमेंट जायनात तेन्ना सरकाराकय खंय तरी आमी म्हणटा तशी कोणाची तरी बडी मारपाची गरज आसता. आतां हे अशें केलें म्हणटकच साहजिकच तांकां वेगळ्या पद्दतीन सांगपाची गरज पडची ना. ते आपोआप म्हणटा तशें जाग्यार येतले. करतात तेच उलयता. आतां पेपरान जे कितें छापून हाडटात पळय ते कितें छापतात आनी कोण छापतात हाचेर आमी डिपली वचप बरोबर न्हय. आज आमी उलयला कितें सरकारान जी गोश्ट करपाची ठरयला डिक्लेअर केला ताचेर आमी उलोवंक शकता. फ्रॉम 1 एप्रिल 2025. नाही म्हाका दिसता तुवें उर्फानाचो मेन्शन केलो म्हणून सांगता हांव. तो एक म्हणजे ही इज नॉट द स्पोक्सपर्सन ऑफ द पार्टी किंवा ताजे कडेन खंयचे तरी कॅबिनेट स्टेटस आसा म्हणून जी बातमी आसा ती म्हाका दिसता चुकीची. त्यामुळे एक म्हणजे वॉट ही हॅज सेड इज हिज पर्सनल ओपिनियन. आणि लेट मी बी व्हेरी कॅटेगॉरिकल. भारतीय जनता पार्टीचो ओपिनियन ऑन दीस विशय इज व्हेरी क्लियर की एक म्हणजे गोंय हें पीस लविंग स्टेट आसा, कम्युनल हार्मनीन रावणारें गोंय आसा. तर हे जे विविध नवे प्रकार हाडपाचो प्रयत्न करता तर खंयच्योच नव्यो रिती किंवा प्रथा सुरू करपाचो प्रयत्न कोणेच करचो न्हय जातून हे कम्युनल टेन्शन जाता.
तर भारतीय जनता पार्टीचो व्यू इज व्हेरी क्लियर की जशें सीएमानूय सांगला की प्रत्येक वेळा द एडमिनिस्ट्रेशन वील टेक अ डिसिजन, पण हांव परत सगळ्यांक अपील करता की हो तणाव निर्माण जावपाक कारण आसा कारण काही लोकांनी नव्यो प्रथा हाडपाचो प्रयत्न केलो, तो तांणी करचो न्हय. हाज्या पयलीं खूब बोवाळ जालो आनी खंय तरी अशें सांगपाचो प्रयत्न केलो, त्या व्हिडिओनी आसा की सरकाराक इंट्रस्ट आसा. म्हाका दिसता विथ दीस अमेंडमेंट जुवारी आनी ताज्या सारके कितलेशेच प्रोजेक्ट ते म्हाका दिसता मिसयूज जो लँडाचो करूंक सोदताले तो बंद जातलो. त्यामुळे वेदर इट इज जुवारी ऑर एनी अदर प्रोजेक्ट म्हाका दिसना आफ्टर दीस अमेंडमेंट दे वील बी एबल टू गो अहेड. सरकार बऱ्यापैकी चलता तरी सुद्धा काल मतभेद आसा काय कितें? हे पळयात, सरकार चलयता आसतना जसे सिनियर आनी ज्युनियरांक सिनियराचो एडवायस घेवचो पडटा. त्याच बरोबर म्हणजेच तशेंच आमचे मेन जे लिडर आहात, जे सबंद पार्टी चलयतात, जे दिल्लीक बसतात, तेन्ना तांकां कितें तरी एडवायस दिवचो अशें कळ्ळें. पूण ते आमचे गोंयकाराक म्हणजे नॉट ओन्ली फॉर गोवा स्टेट, बाकी राज्याच्या अशेंच आमचे जे मंत्री बी आसात पळय, पार्टी जे चलयतात, तांकां आफोवनय तांकां एडवायस दिल्ली आसा रिलेटेड टू पार्टी. मतभेद आसले म्हणून तांकां हे पळय, मतभेद जर आसले जाल्यार एका थेरोवन केन्नाच काम करचें नसलें. आज आमी म्हणटात मतभेद आहात, तरी बरोबर खांद्याक खांद देऊन दोगे काम करतात न्ही जनते खातीर, ह्या आमच्या गोंया खातीर. तशें कितें आसचें ना, काय नोकऱ्यामध्ये बी कितें तेंचे मध्ये आसूंक शकना न्ही.